मी गणेशोत्सव गणरायाच्या कृपेने अनेक वर्ष या मंडळात कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे. जुन्या आठवणींमध्ये आजही कार्यकर्ता तोच आहे. जरी काही गोष्टी मीडियाच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमांतून टीका होत असली तरी कार्यकर्त्यांची गणेशावरची भक्ती कुठं कमी झालेली नाही. त्याच्यात काही गोष्टीमध्ये निश्चित बदल व्हायला पाहिजे. मग आवाजाचं प्रदूषण असेल किंवा इतर काही लोक बोलतात सिनेमाची नाच गाणी असतील हे ते, पण त्यातली सुद्धा कलावंत जे जागवले ना त्या गणेश उत्सवामध्ये अनेक कलावंत महाराष्ट्रभर लोकांनी जागवले. ते कलावंत पुढे मोठे झाले. पूर्वीचं म्हणजे कसब्यातलं जर उदाहरण सांगायचं झालं तर पूर्वी हॉटेल्स अशी नव्हती. रात्रभर कार्यकर्ते जागल्यानंतर आम्ही घरगुती पोहे करायचो किंवा शिरा करायचो, सांजा करायचो आणि पहाटे 2-2:30ला सगळे एकाच्या घरात करायचं. कोणी कांदा चिरायचं, कोणी कोथिंबीर आणायचं, कोणी लिंब आणायचं, चौथीच्या कडे करायचं, एकाने रद्दीचे कागद करायचे आणि इथं मांडवात येऊन सगळ्यांनी खायचे आणि कोणतरी एकजण चहा आणून द्यायचा. अशा जुन्या आठवणी खूप आहेत. मला असं वाटतं की आपण हे सगळ्याकडे पॉझिटिव्हनेसने बघितली पाहिजे. जी कार्यकर्त्यांची प्रचंड प्रमाणात एनर्जी आहे ती कुठंतरी एकत्रितरित्या सामाजिक कार्य तर अनेक मंडळाचे कार्यकर्ते करतात. कुणी असं प्रत्येक वेळेला पेपरमध्ये येऊन देत नाही की आम्ही या माणसाला ॲम्ब्युलन्स घेऊन आलो, यांना आम्ही मदत केली. मला असं वाटतं की पुण्यातले काय महाराष्ट्रातले सगळे गणेश मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत हे प्रचंड मोठ्या प्रमाणावर छोट्यापासून मोठं सामाजिक कार्य करतात. त्याला मीडियाने प्रसिद्धी द्यावी. काही गोष्टी 8-10 दिवस होत असतील त्याच्याकडे दुर्लक्ष करा असं माझं म्हणणं नाही. ते अपडेट करून त्याच्यात सुधारणा घडून आणावी. पण ही जी स्ट्रेन आहे कार्यकर्त्यांची ही प्रचंड प्रमाणात आहे आणि खऱ्या अर्थाने मॅनेजमेंट जी आहे, ग्रास रूटला मॅनेजमेंट जी आहे ना ती या ठिकाणी कळते. कसबा गणपतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक आठवण अशी आहे की मागे मी बाहेर थांबलेलं असताना एक नागपूरहून एक व्यक्ती आली होती ओल्ड एज. ते सहज पाणी मागितलं, मी पाणी दिलं. त्यामुळे मी अनेक ठिकाणी हिंडलो पण तुमच्या इथं आल्यानंतर पायातल्या चपला आपोआप बाजूला काढावशे वाटल्या आणि नतमस्तक व्हावंसं वाटलं. असं हे तुम्ही वातावरण जपलेलं आहे. काही करून हेच वातावरण तुम्ही मेंटेन करा. आणि आम्ही कुठेही गुलाल उधळत नाही, सिनेमाची गाणी लावत नाही. अतिशय शिस्तबद्ध असं आमची मिरवणूक असते आणि जो सन्मान आम्हाला आहे तोच आमच्या मनात सगळ्या मंडळांबद्दल इतर मंडळांबद्दलही आहे. आणि मला प्रत्येक आमच्या मंडळाला प्रत्येक गणेश कार्यकर्ता हा तेवढाच प्रिय जेवढा आमच्या कार्यकर्ता प्रिय आहे.